एक वर्षापूर्वी शुभमसाठी मुंबईच्या प्रसिद्ध डिकॅथलॉन या शोरूम मधून सायकल घेतली होती. पण तुम्हाला माहितीच आहे की मुलांना कितीही भारीतली वस्तू घेऊन द्या, ती बिघडणारच. शुभमची सायकल रिपेअर करण्यासाठी आम्ही पावस येथील सर्व्हिस सेंटर मध्ये गेलो. चेन बदलायची नाही, सायकल रिपेअर करण्यासाठी बराच वेळ गेला. शुभम आहे ना, बॉटल घेतो आणि ती बॉटल टाकतो, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. गावखडी ते पावस या छोट्याशा ट्रिप मध्ये शुभमनी काय काय मज्जा केली हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. आणि शुभमच्या विरोधात काय काय तक्रारी आहेत हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. तुमची ही लहान मुलं असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पाहायला आवडेल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बस जा बस जा बस जा, बस आली. अरे तू जा तिकडे, बस मग थांब, बस जाऊ दे रे, बस जाऊ दे, बस जाऊ दे. मी बरोबर पकडतो. शुभममुळे आम्हाला ही कसरत करावी लागते. सायकल याची काढताना किती भारी पडते बघ. चला तर हे रिपेअरिंगचं दुकान आहे. आता सायकलला काय आजार आहे ना तूच सांग, आम्हाला नाही माहिती सायकलला काय आजार आहे. चल सांग, सायकलच्या डॉक्टरांकडे आलायस ना, डॉक्टरांना सांग आजार काय आहे तो सांग. चल काय आजार आहे सायकलचा? चेन बदलायची नाही, काहीतरी सांगितलं, ते खोललं होतं त्याने, त्याच्या पप्पाने. काय रे तुझी बिघडली आहे सायकल? सायकल बिघडली तुझी? काय झालं सायकलला तुझ्या? मग सायकल घेऊन आलास तो? काय झालंय काय सायकलला? हा मग मला नंतर काय पण नाही झालं ना, तुझ्या डिलाऊ आहे. पेन बिन बघ कसं लावलंय, ते ह्याच्यासारखंच आहे. हा मधलं आहे तुझ्या? नाही ना. शुभम बाबूला मी चांगल्या दुकानातून मुंबईच्या शोरूममधून डिकॅथलॉनमधून सायकल घेऊन गेली आणि शुभमने 1 वर्ष पण नीट चालवली नाही. माहिती का तुम्हाला शुभम काय करतो? ते बाईकसारखा आवाज यायला पाहिजे ना, म्हणून हे आहे ना, ही टायर आणि हा जो भाग आहे ना, इथे उलटी गेली सायकल, याच्यामध्ये शुभम आहे ना, इकडे शुभम आहे ना, बॉटल घेतो आणि ती बॉटल टाकतो, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. तर असं आहे आमचा. शुभमची सायकल आता ओके झालेली आहे. किती पैसे तुमचे? बरं चालेल. काय घेतलं तरी कमीच आहे. लीड पेन्सिल पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. हॉटेल सुरवे फेमस. हे असं आणलं इथे खायला. ठेव 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 ठेव. मिरची आहे का त्याच्यात? मिरची आहे. सचिन घे. हो सचिन घे, चल एक वडापाव खाओ, मजा करो. मिरची आहे. हे काय चुरा? मिरची आण एक. मिरची नाही. नाही असेल मिरची त्यांच्याकडे. हे असं सचिन त्याला जेवण नाही, असलं खाणं आवडतं. वडापाव, पुन्हा काय मॅगी आणि न्यूडल्स आहे ना बाबू. बघ कसा खातोय, बघ कसं तो. पोट भरला? पोट भरला का बाबू? वडापाव खाऊन घरी येताना जेवला नाही,
म्हणतो आत्तू आता काय मला भूक नाही, पावसला आपण बघूया, भूक लागली तर वडापाव खाऊया. हे असं आहे, हा लाडवलेला आहे. अजून काय राहिलेलं आहे काय खायचं घ्यायचं? हा बाबू, अजून काय राहिलंय नाही ना? चला आता तुझी सायकल रिपेअर झालेली आहे. पावस ते गावखडी रिक्षाने पोहोचायला अवघी 10 ते 12 मिनिटं लागतात. ट्रॅफिक अजिबात नसतं गावाला आणि त्यामुळे मस्त अगदी मोकळी हवा खात खात प्रवास आमचा झाला. आणि रिक्षावाला पण घरचाच, त्यामुळे कोणतीच काळजी नव्हती. शुभमची सायकल रिपेअर करण्याच्या निमित्ताने ही एक छोटीशी ट्रिप होती. शुभमची पण बरीच कामे झाली. वडापाव खायला मिळाला जो त्याला आवडतो, सायकल रिपेअर झाली आणि फिरायला पण मिळालं. जाऊन लगेच सांगितलं किती पैसे लागलेत ते. आई लगेच गेला बघ सायकल चालवायला. हा ट्रायल घेतोय तो सायकलची. हा आणि आई ह्याची कंप्लेंट आहे, ह्याची कंप्लेंट आहे. ऐक, हा सायकल कशी चालवतो हात सोडून. सचिन सांगत होता कशाला रिपेअर केली, तशीच ठेवायची. नाही पण सचिनने कंप्लेंट दिली. आता कशाला म्हणतो रिपेअर केली सायकल, आली नाही रिपेअर करून द्यायची कारण हा हात सोडून चालवतो. आणि दुसरी कंप्लेंट, बारीक झालाय ना, खात नाही. हा याला खाजकी खायला पाहिजे दुसरी बाहेरची. हा मग याने हात सोडले होते. आता काय सारखा सायकल चालवतच राहणार आहेस? हा उठ तरी 2 मिनिटं. हा बघा याला अहो परत चालला बघ. सायकल आणली तर आता म्हणजे जरा चालतच नाही जात बघ. कोणाकडे जायला सायकल? बापरे, म्हणजे इथे मग हा बघा मी काल सायकल रिपेअर करून आणली. हा आणि आता हा सायकल शिवायला काल मी उगाच रिपेअर करून आणलेली आहे सायकल. शुभम काय थोडा वेळ महिनाभर म्हणतो चालवली नाही, त्याचा हे करतोय तो. आई हा बघ म्हणतो महिनाभर चालवली नाही ना, त्याचा तो फायदा करून घेतोय आता. तुमच्या सोबत पण असं घडतं का? नक्की सांगा.